नणंदबाई तुम्ही कधी आलात? मला कुठे काय आयडिया, आई पण काही बोलल्या नाहीत. पण बरं झालं आलात. जेवणाचं काय काही बनवलं नाही का तुम्ही? अरे देवा, ताई मी आत्ता आले, 10 वाजता आले असते तर जेवण राहिलं असतं ना सगळ्यांचं. एक काम करते, कोणीच बनवू नका, मी ऑर्डर करते. ताई हे स्लीवलेस ब्लाऊज आईंनीच गिफ्ट केलंय. माझे बॉडी ॲक्ने, स्ट्रॉबेरी स्किन सगळे इश्यूज सॉल्व्ह झाले ना, तर त्यांचं असं म्हणणं होतं अगं कॉन्फिडेंटली घालत जा सगळं. आणि ताई तुम्ही अजिबात लाजू नका हां, बिनधास्त मदत करा. नाही तुम्ही त्या दिवशी जिजूंना म्हणत होतात ना, वहिनी जरा पण काम करू देत नाही. मी तर म्हणते माझी पण आज सगळी कामं तुम्हीच करा. मुलांना गोड खायचंय. दरवेळी काय मामीच्या हातची बासुंदी, यावेळी आपण आत्याच्या हातचा गाजरचा हलवा खाऊ. आहे ना, आत्या खूप छान बनवतात. हे बघ खुश झाले, बनवायलाच लागेल. अहो ताई तुम्ही आईंना काय विचारताय? कर्टन, सोफा, फर्निचर सगळं माझ्या चॉईसने केलंय. तुम्ही नाही का म्हणालात आता हे तुझंच घर समज, म्हणून केलं. छान वाटतंय ना? आवडलं तुम्हाला? आईंना माझं स्टेटस दाखवताय का? अहो आम्ही सोबतच गेलो होतो, मूवी बघितली, शॉपिंग केली, आईंना पण एक साडी घेतली. मी तुम्हाला सगळे फोटो पाठवते थांबा. पण तुमचं बरं आहे हा ताई. सासूबाईंचा फोन आला की मला बरं नाहीये, मी एका वीकने येणार. मानलं तुमच्या ऍक्टिंगला. ताई खरंच सांगते, बरं झालं तुम्ही 15 दिवसासाठी आलात. आता मी काय करते, मी पण माझ्या माहेरी जाऊन येते जरा 10-1 दिवस. हा बिचारा कधीचा मागे लागलाय, मामाकडे जायचं, मामाकडे जायचं. हो जायचंय आपण, उद्या सकाळी निघू. हा आत्याला थँक्स म्हण.